पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचमध्ये जबाब नोंदवणार आहे। पूजा खेडकर चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहील, तर तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने पूजाला दिलेले आहेत। आजचा जबाब तपासासाठी महत्त्वाचा ठरू शकतोय। 12 डॉक्टर्सचा बोर्ड आहे। 12 डॉक्टर्सच्या बोर्डने मला 3 वर्षामध्ये 6 वेळा माझा तपास केलेला आहे आणि एम्सचं सर्टिफिकेट विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूशन, सफदरजंग आणि एम्स ह्या दोन्ही हॉस्पिटल्सनी 12 डॉक्टर्सच्या पॅनलनी मला सर्टिफाय केलेलं आहे। UPSCनेही कुठल्याही त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये किंवा कुठल्याही FIR मध्ये हे कधीच म्हटलेलं नाहीये की मी कुठले बनावटी सर्टिफिकेट दिलेले आहेत किंवा माझं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं आहे किंवा माझं OBC प्रमाणपत्र खोटं आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही। ज्या वेळेला पोलीस बोलवतील त्या वेळेला तिने हजर राहायचंय। पोलिसांनी तिची कस्टोडियल इंट्रोगेशन म्हणजे कस्टडीत घेऊन चौकशीची मागणी केलेली आहे, जी अत्यंत योग्य आहे। कारण याच्यामध्ये पूजा खेडकर ही एकटी नाही, तर तिला मदत करणारे यंत्रणेतले अनेक जण तिला खोटे दाखले देणारे, खोटे दाखले मिळवून देणारे, तिला सेवेमध्ये योग्य ठिकाणी लवकर हे मिळावं, जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणारे, शिवाय तिने ज्या गाड्या वापरल्या, जे काही इथल्या कलेक्टरवर आरोप केले, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या विरोधात जातात। परंतु सध्या मात्र तिने तेच म्हणणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे ती बोललेली आहे। योग्य वेळेला याचा न्याय व्हायचा तो होईलच।